श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात. आज आपण वाचणार दुर्गा सप्तशती पाठातलं अग्रला स्तोत्र. ओम असे अग्रला स्तोत्र मंत्रस्य विष्णुरूपी अनुष्टप छंदा श्री महालक्ष्मी देवर्थ सद श्री जगदंब प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगत्वे जपे विनियोग. ओम नमः चंडिकाय. मार्गंडे उवाच. ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते. द्वैत्वदेवी चामुंडे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमस्तुते. मधुकैडभंतारे विधार्तुवर्ते नमः. रूप जय यशदे नाश्वी षड्विकारे महिषासुर हंतारे भक्तासी सुख दे नमः. रूप जय यशदे नाश्वी षड्विकारे रक्त बीज वदे चंदमुंड विनाशिनी. रूप जय यशदे नाश्वी षड्विकारे शुंभ निशुंभ धुमाक्षमर्दिनी देवी विक्रमा. रूप जय यशदे नाश्वी षड्विकारे पद्म पांडवदिता सर्व सौभाग्यदायिनी. रूप जय यशदे नाश्वी षड्विकारे अचिंत्य रूप चरित सर्व शत्रु विनाशिनी. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे निष्पाप करणी चंडी वंदिता भक्तीने तुला. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे भक्तीने स्रोत जे गाती चंडिके व्याधिनाशिनी. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जन. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे द्वेषी नासो जे मज लाभो महाबल. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे देवी कल्याण हो माझी मिळो संपत्ती उत्तमा. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे देव दैत्य शिरोरतन घासती चरणावरी. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत सुजन. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे प्रचंड दैत्य दर्पघ्ने चंडिके शरणागता. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे चतुर्भुजे चतुर्मुख सस्तुसे परमेश्वरी. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे विष्णु करे नित्य सोता भक्तीने देवी अंबिके. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे हिमाचल सुतनास गातसे परमेश्वरी. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे इंद्राणी पते सद्भाव पूजिती परमेश्वरी. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे प्रचंड भुजंताचे होत निगर्व दानव. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोरतू. रूप जय यशदे नाश्वी षड्विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभावी ते कुलांसहचरी. आधी हे स्रोत वाचोनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा. श्री देवाग्रला सोत कुल देवता चरणापमस्तू. आता आपण आपल्या कुलदैवतचं म्हणजे मनोदेवीचं स्त्रोत वाचणार आहोत. श्री मनुमाता प्रसन्न. श्री मनुमाता स्त्रोत. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गणनायका एकदंता वरदवायका स्वरूप सुंदर वरद विनायका. आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागेश्वरी पिनशोभे दक्षिणकारी विजयमूर्ती समंता. नंतर नेमुलो कुलदेवता मनोमाई जगन्माता जी विश्वाची अधिष्ठाता जिच्याने लागे सुख संपदा. नमन माझे गुरुवर्या प्रकाश तू स्वामी स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदवया. जे दे श्रोतया सुख वाटे नमन माझे संत जना तैसेची बुध जना ज्याचेने सुख लाभे सकल जना. कल्पवृक्षापरी असो जिचा हा ग्रंथ जाण त्या मातेसी करुणी नमन करीतसे ग्रंथारंभन प्रेम भावे करुणिया. श्रोमी यांचे नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्र होऊन आदर नेऊन ते पूर्ण करावे. म्हणून मातेचे मंगल स्त्रोत स्मरिदा तिचे महात्म पवित्र पुष्पमालेतून ओविले एकत्र भालचंद्र रचिली. म्हणून मातेची महती सर्व जगाची जी गंगोत्री जिच्याने लाभे सुख संपत्ती भक्त संरक्षण घेई अनंत नामे. शक्ती माता ती सर्व स्थानी एकटी चित्ती ब्राह्मणी तालुस्थानी नारायणी अमृतसर विद्यापुरी. दुर्गा नामे वेणुग्रामी कालकलेतली वंगधामी. परमहंस विवेक संगमी शक्ती तीच परस्परा. श्री विद्याती श्रीनगरी भारती तिची वाचापुरी. अंबारत्नाचल करवरी क्षेत्रबद्री हुनियशी. रेणुका माता ती माहुरी पुण्य प्रदे नम्रदातारी. सहेंचली अतिसुंदरी ग्राम पैलती. भवानी माय तुळजापुरी बसली शिव हृदयांतरी. कामिंती विश्वंभरी मम हृदय राही स्थिर. तीच सीता मंदोदरी अहिल्या ताराणी दुपतकुमारी. राही रुक्मिणी वज्रेश्वरी अवतारसे वज्र नाळेचा. धुळे ग्रामे प्रकटे एकविरा नामे सातपुड्या वसे पनुमाता नामे. अन्नपूर्णा आणि संतोषी माता प्रसन्न अनंत रूप वर्णाया शब्द अपुरे. एक एक ते देवस्थान स्वयंभू पुण्यक्षेत्र महान. करिता स्मरण घेता दर्शन इच्छा पूर्ण होतेसे. म्हणून माता ज्यांचे कुलदैवत वाज्वल आणि जागृत प्रसन्न होता मनोरथ सफल संपूर्ण होती. जळगाव जिल्ह्यात आडगावी जाऊन जिथे प्रचिती पहावी. मनोमातेची थोरवी उपासका कळेल दृष्टी फेका सभोवतार. ती आहे स्थान मनोहर. मनोमाता नामे प्रसिद्ध. मनोमातेची स्थापना कुणा काळची का असेना परिशंका नसावी मना तिच्या जागृतीची. कुलदैवत अनेकांचे रक्षण करीती. भक्तांचे नाम घेता मातेचे विघ्ने सारे टळतात. अनेक जाती जमाती मनोमातेची भक्ती असती.
परी एकत्र नांदती आशीर्वाद मातेचा त्यांना. 3.5 पीठ देवीची सर्वत्र ख्याती असे ज्यांची. मनोमाता बहीण सर्वांची. शंका नसावी कुणा. पहिले माहूर गडावरी, दुसरे कोल्हापूर नगरी, तिसरे तुळजापुरी, सप्तशृंगी अर्धे पीठ प्रसिद्ध. मनोमाता समवेत बहिणींची हास्या मुद्रा विलसित. शेजारी गजानन आनंदात दृश्य विहंगम भासे. पायऱ्या उतरता क्षणी धबधबा लक्ष वेधितो नयनी. आनंदाई ही परमिणे नविळे स्वर्ग ही. मोठ्या शिळेचा महिमा मातेच्या भावाची प्रतिमा, त्यामुळे त्या स्थानात तीर्थव प्राप्त झाले. मातेशी अतिप्रिय सोवळे, विठ्ठा जाणे टाळावे, पत्ते हिची समजावे, सांगणे श्रोते होईल. एका आपल्याने काय केले, विटाळे तर सांगणे टाळले. परी त्याची भोवले, गांधील माशाने पीडा दिली. लक्षात येता क्षणी सर्वजणी पुनश्च स्नान आटपोने घेती दर्शन मातेचे. मधु जोशी नामे फक्तच अनुभव येई खास. रक्तदाबाचा त्रास पत्नीसे, तरी चालून येते दर्शनास. एक प्रतिवता साधी होती, आख्यायिका तिची सांगती. दोन्ही पती पत्नी सुखे नांदी, मातेची आराधना करीती. भगवंताच्या कृपेने त्यांना नव्हते काही उणे, पण त्यांच्या प्रारब्धेने निपुत्रे ती होती. आणि केले व्रत वैकल्ये, नवसायासही केले, तरी इच्छित साध्य नाही झाले. अनेक वर्ष त्यांचे मातेशी साकडे घातले. पुत्ररत्नम का न मला झाले. जे समय धबधबा चाले, बाळा समवेत उडी घेईना. भक्तावरी श्रद्धा फार झाली प्रसन्न अबलेवर. दुर्दैवाचा चक्काचूर, लाभ होई पुत्ररत्नाचा. प्रतिज्ञेप्रमाणे जाऊनी पठारी, अबलेची वृत्ती बहु करावी. बाळा समवेत उडी मारी, परी निर्विघ्न राहती. महारोग होता कुळकर्णांना, भोगती दारुण यातना. जाती मातेच्या दर्शना, मुक्काम तेथे ठोकती. एके दिवशी काय घडले, मातेने स्वप्ने दर्शन केले. वृक्ष पालवी, शरीर चोळावी, ते प्रमाणे केले. नवल ते घडले, रोगमुक्त झाले. प्रसन्न होता भगवती, महारोग पळती. चंद्रभागाबाई गांधीलकार पडून होत्या पलंगावर, येत नव्हत्या शुद्धीवर. डॉक्टरी उपाय थकले, मुलगा करी मातेशी प्रार्थना. वाटू दे बरे मातोश्रींना, येऊ दर्शना म्हणून विभूती लावली. मातेची ते समय येई प्रचिती. चंद्रभागाबाई शुद्धीवर येती. पुन्हा कधी आजारी नव्हती. ठेविता श्रद्धा, दुखे आपोआप पळती. मुलगा नामे महिनपत, असतो फागणे ग्रामात. फिटग्रासी अल्पवयात, माता पिता असते चिंतित. दाम्पत्य मातेशी विनवतो, जर का बाळाशी फिट जाती. तुझ्या दर्शनाची महती प्रतिवर्षी आम्ही घेऊ. मातेचा महिमा जाती फिट त्या क्षणा. दाम्पत्याची ती करुणा कारणे लागली. फागणे गावाची दुसरी कथा. श्रोते हो शांत चित्ताने ऐका. कमलाबाईंना होत्या 4 कन्या. पुत्राची अपेक्षा त्यांना रात्रंदिवस होती. प्रचंड असे इच्छाशक्ती, मातेशी साकडे घालती. अनंत अडचण येती, परी माते कृपेने पुत्र लाभ झाला. कमलाबाई चौधरी येथे दारिद्र्य वास करी. मातेची कृपा त्यांच्यावरी, धनधान्य संपत्ती प्राप्त झाली. चैत्र शुद्ध पक्षात सातपुडा परिसरात यात्रा भरते थाटात. अष्टमी नवमी पाहुणी, काहींच्या संक्रांती, चाली रीती पोळा पाळीती. ते समय दर्शना जाती. पाळावे नियम घराण्याचे, राहती मातेच्या लीला फार. भक्तीपरी लांबणारा, शब्द अपुरे पडणारे. करावी आशीर्वादाची याचना, पूजा करावी यथा सांग. जाती सर्व भोग, करू नये अति लोभ. हीच विनंती श्रोत्यांना तदनंतर धरावी. प्रार्थना सांगावी, मनोकामना आशीर्वादाची करावी याचना. मृतवात्म्य वाचावे, पूजेसाठी सचिरभूत होऊनी. आनंदी वृत्ती ठेवूनी, नतमस्तक होऊनी संकल्प सोडावा. आव्हान प्रार्थना करीत साक्षात दिसे मनोमाता. आईचे स्नान घालिता, वस्त्र हळद कुंकू फुले अर्पावी. धूप दीप ओपळणी, पूर्णाचा नैवेद्य अर्पुनी. मनोभावे नमस्कारुणी, आरती संपदा प्रदक्षिणा घालावी. आता परिसावी फलप्राप्ती, कैसे मिळा होता पूजा आरती. शांत ठेवणी वृत्ती, समाधान होऊनी ऐकावे. या मातेचे स्तुतीचे जाण, भाव करता श्रवण पठन. सर्व बाधा निरुसना, कार्यसिद्धी होत असे. धूप दीप नैवेद्य आरती, जे मातेशी नित्य करती. त्या प्राणी या सुख संपत्ती मिळेल सर्वदा. जे मासेस विनवितो, मनोभावे सेवा करीती. जवळ बसूनी प्रथिती, ते सदा सौभाग्य पाविती. माता स्मरण नशिलीनी, तो वर्चस्व गाजवे या भूनी. त्या सत्वाची खाणी उद्धारली आहे. कल्पवृक्षाची ही छाया, होतेच तृप्ती पावली. संसार राहतेच ही छाया, असू द्यावे हे बोल अंतरी. ठेवणी गाढ विश्वास, ठेवी ते ती भक्तास. पुरून धनासा सुखी करते सर्वांना. इतशी सुरस भरी, मनोमाता महात्म समाप्तम. श्री लक्ष्मी नारायण प्रणमस्तु. श्री राधाकृष्ण शुभम भवतु. आता आपलं स्तोत्र पूर्ण झालेलं आहे. तर भेटूया उद्याच्या अंकात. नमस्कार.